तसेच त्यांनी मला कामाख्या देवी येथे काही विधी करावे लागतील, तुम्हाला करनिबाधा आहे, मला कामाख्या देवीला जायचंय, मला विमान खर्च आहे, विमानाची मी म्हणलं माझी ऐपत काही एवढी मोठी नाही, ऑलरेडी मी कर्जामध्ये आहे. मग तसे पण ते माझ्याकडून 10,000 20,000 मी त्यांना द्यायचो. ज्यावेळेस मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे त्यावेळेस आम्ही काही ना काही त्यांना घेऊन दिलेलं आहे किंवा त्यांनी तशी मागणी केली आणि तसं त्या मागणीप्रमाणे मी पण ते त्यांना देत गेलो. रोख माझ्याकडे फक्त काय आहे की मी सुरुवातीला 17 फेब्रुवारी 2024 मध्ये त्यावेळेस त्यांना भेटलो, त्यावेळेस 20,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन आहे. हा, बाकीचे सगळे उर्वरित पैसे मी त्यांना असे रोखीमध्ये दिलेले आहेत आणि त्यांनी ते ऑनलाईन घेतले पण नाही आणि ते घेत पण नव्हते, ते म्हणजे हातामध्येच घ्यायचे, हा रोख स्वरूपामध्ये घ्यायचे. नाही नाही नाही, मी तक्रार वगैरे काही दाखल केली नाही. कारण काय की तक्रार मी त्यांना एकदा दोनदा असं बोललो की मी तुमच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे, तुम्ही माझा जो आजपर्यंतचा खर्च झालेला आहे द्या. तर ते मला म्हणले की तू माझं काही बिघडू शकत नाही. आता ते तेजस्विनी सातपुते त्या सुद्धा माझे भक्त आहेत, मी आता बोलून घेऊन बरेच आमदार खासदार हे माझ्या ओळखीचे आहेत, तुला मी हळूहळू संपवून टाकेल, म्हणजे अशा प्रकारच्या धमकी त्यांच्याकडून मला मिळायला लागल्या. त्यामुळे मी थांबलो होतो. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे काय की टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे जे PI होते, दीपक पाटील असतील, नारायण पवार असतील, हे सुद्धा त्यांच्याकडे जायचे. त्यांच्यामुळे आम्ही एवढे दिवस थांबलो होतो. पण आता काही की आम्हाला समजलं की आत्राम साहेब म्हणून नवीन IPS आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही आता साहेबांवरती विश्वास ठेवून पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आम्हाला त्या ठिकाणी न्यायाची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.